मित्रांनो नमस्कार, मी दिलीप थोरात आणि अर्थातच आज आपण बघणार आहोत की मोरिंगाविषयी काहीतरी हटके. आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण मोरिंगामध्ये म्हणजे शेवग्याच्या पाल्याच्या पावडरमध्ये किती प्रमाणात कॅल्शियम असतं आणि ते काय काम करतं ते सगळं बघितलं. त्याच्यानंतर त्याच्या अगोदरचा जो व्हिडिओ तो आपण कार्बोहायड्रेट किती आहे आणि ते काय काम करतं हे आज बघितलं आपण. आणि आज आपण बघतोय की मोरिंगा पावडरमध्ये असलेलं जे लोह म्हणजे फेरस हे आपल्या शरीरासाठी काय काम करतो हे आज आपल्याला बघायचं. मित्रांनो शक्यतो मी प्रयत्न करतोय की व्हिडिओ किती छोटा होईल, कारण एवढा मोठा व्हिडिओ पाहायला जरा त्रास होतो. पण एक नक्की की हे जे काही माझे व्हिडिओ आहेत हे माहितीपूर्व व्हिडिओ आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो. आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला 100% सबस्क्राईब करा. तर आता आपण बघतोय लोह. तर कसं होतं की आपल्या भारतातलं जर विचार केला तर भारतातल्या ज्या काही स्त्रिया आहेत त्या स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असतं, रक्ताचं प्रमाण कमी असतं. जनरली ते 6 ते 9 इतकं असतं की जे पाहिजे आपल्याला 12च्या पुढे, 12, 13 वगैरे. ठीक आहे, पुरुषांमध्ये 14 वगैरे असतं, तर 12-13 पुढे असं पाहिजे. परंतु स्त्रियांमध्ये हे फारच कमी आढळतं. तर हे हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढवण्याचं काम कोण करते? लोह करते, फेरस करते. जर तुमच्याकडं हिमोग्लोबिन जर कमी आहे असं डॉक्टरांना आढळलं, कारण तुम्हाला थकवा येत असतो, त्याचे साईड इफेक्ट जाणवत असतात, मरगळ येत असते, उत्साह वाटत नाही, आणि त्यामुळे तुम्ही मग डॉक्टरकडे डोकं दुखतो, डॉक्टरकडे जाता. आणि डॉक्टरांनी ज्या वेळेला तुम्ही लॅबमध्ये चेक करता त्यावेळेला तुम्हाला असं लक्षात येतं की आपल्या शरीरामधलं जे काही लोह आहे, फेरस आहे, ते कमी आहे. आणि होतं काय की स्त्रियांमध्ये जे काही पिरियड्स असतात, पाळी असतात, त्याच्यामध्ये बरंचसं ब्लिडिंग होत असतं. आणि हे ब्लिडिंग झाल्यानंतर शरीरातलं जे काही फेरस आहे त्या वाटे ते भरपूर निघून जातं. त्यामुळे शरीरामध्ये स्त्रियांच्या फेरसची कमतरता, डिफिशियन्सी 100% जाणवते. आणि ही 100% डिफिशियन्सी भरून काढण्याचं काम कोण करतं? फेरस करतं, लोह करतं. त्यामुळं आर्टिफिशियल लोहाच्या त्या काही गोळ्या घेण्यापेक्षा जर तुम्ही रोज 1 कप मोरिंगा पावडरचं जर 1 चमचा जर सकाळी जर घेतला, कसं घ्यायचं, काय घ्यायचं, तो मागचा माझा दिलीप थोरात ब्लॉग्स या चॅनलवर माझा व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघा. दररोज जर 1 चमचा घेतला कायमस्वरूपी, तर तुमचं फक्त लोह वाढणार नाहीये, तुमचं कॅल्शियम वाढणार आहे, तुमचं लोह वाढणार आहे, तुमचं सांधेदुखीचा त्रास कमी होणार आहे, तुमच्या डोळ्यांचे त्रास कमी होणार आहे, तुमच्या ज्या काही शरीरात कॅन्सरच्या ज्या पेशी आहेत त्या कॅन्सरच्या पेशींना झोपवण्याचं काम हे मोरिंगा करते. तुमचा डायबिटीस नॉर्मल राहणार आहे, BP नॉर्मल. भरपूर असे सारे ह्या मोरिंगा पावडरचे उपयोग आहेत. आणि ते तुम्हाला घ्यायला मंडळींनो काहीच हरकत नाही आहे, फार महाग नाही आहे. आणि हो, मी तुम्हाला ते फ्री ऑफ कोरिअर सर्व्हिस देतो आहे. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही आता स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्या नंबरवर तुम्ही तुमची ऑर्डर बुक करा. ती बुक केल्यानंतर ते पार्सल जे आहे ते तुमच्या घरापर्यंत फ्रीमध्ये पोहोचवण्याचं काम माझं. मग तुम्ही मुंबईमध्ये राहत असाल, तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल, तुम्ही इतर कुठेही राहत असाल, सातारला राहत असाल, ते सगळं काम माझं. मी तुम्हाला ते फ्रीमध्ये डिलिव्हरी देणार आहे. तर हा एक तुमचा फायदा आहे. म्हणजे जे काही डिलिव्हरी चार्जेस तुमचे 40, 50, 60, 70 जे काही येतात ते तुमचे इथे सेव्ह होतात मित्रांनो. म्हणजे एक 200 ग्रामची मोरिंगा पावडर घेतली तर त्याची किंमत आहे 400 रुपये. आता ह्या 400 रुपयामध्ये तुमचं ट्रान्सपोर्ट फ्री आहे. म्हणजे समजा आपण जर मिनिमम मुंबई पुण्याचं जर ट्रान्सपोर्ट धरलं तर 60 रुपये आहे, तर ते 60 रुपये तुम्हाला कन्सेशन मिळते याच्या पाठीमागे. त्यामुळे ताबडतोब आजच तुमची ऑर्डर बुक करा मित्रांनो कन्सेशनमध्ये, आणि दररोज मोरिंगा घ्यायला सुरुवात करा. आता साधारणतः हे लोह या मोरिंगा पावडरमध्ये किती असतं ते आपल्याला पाहायचं आहे. तर या मोरिंगा पावडरमध्ये लोहाचं म्हणजे 100 ग्राम जर मोरिंगा पावडर आपण घेतली तर त्या 100 ग्राम मोरिंगा पावडरमध्ये मंडळी 28 मिलीग्राम, मी परत सांगतोय 100 ग्राम
मोरिंगा पावडरमध्ये 28 मिलीग्राम एवढं फेरस असतं, एवढं लोह असतं. त्यामुळं ते काही तुम्ही 28 मिलीग्राम रोज घेत नाही, एक एक चमचा घेत आहे, म्हणजे 1.4 मिलीग्राम समथिंग असं ते तुम्ही घेत आहे, की जे तुमच्या शरीराला तेवढं आवश्यक आहे. पण एक आहे की गर्भवती स्त्रिया जर असतील तर गर्भवती स्त्रियांनी शक्यतो मोरिंगा पावडर टाळावी किंवा मग डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि मग घ्यावी. गर्भवती स्त्रियांसाठी हा इशारा आहे. तर मंडळी, दररोजच्या आहारामध्ये तुमच्या मोरिंगा पावडरचा समावेश करा आणि तुम्हाला मोरिंगा पावडर पाठवण्यासाठी, तुम्हाला पुरवण्यासाठी मी इथं खंबीरपणे अगदी बसलेलो आहे. मंडळी, आपण जे काही मोरिंगा पावडर बनवतो ती पूर्ण सेंद्रिय आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही केमिकलचा अंश नाही, याची 100% गॅरंटी माझी. तुम्ही जर ती मी पाठवलेली मोरिंगा पावडर लॅबमध्ये जरी तुम्ही ती टेस्ट केली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर काही केमिकल आढळलं तर तुम्हाला 1000 रुपये बक्षीस द्यायला मी तयार आहे. त्यामुळे मी 100% अगदी खात्रीशीरपणे तुम्हाला सांगतो की ही पूर्ण सेंद्रिय मोरिंगा पावडर आहे. त्यामुळं ही तुम्ही घ्या आणि तुमचे जे काही अनंत आजार आहेत, शरीर आहे, शरीर म्हणजे एक मोठं आजारांचं कोठार आहे, तर या कोठाराला खिंडार कसं पाडायचं, त्याच्यातले असलेले, त्या शरीरात असलेले जे काही रोग आहेत, लपाछपी खेळतायत, ते आज येतील, उद्या येतील, परवा येतील, थंडी ताप येईल, डायबिटीस येईल, शुगर येईल, तुमचे BP येईल, काहीही येऊ शकतं. तर हे जे काही लपंडाव आतमध्ये आपल्या शरीराच्या चालू आहेत, हे लपंडावचं जे काही चक्र आहे ते चक्र व्यवस्थित ठेवण्याचं काम आपली मोरिंगा पावडर करते. मित्रांनो, फसव्यागिरीला फसू नका. तुम्ही स्क्रीनवर दिसणाऱ्या जो काही माझा नंबर आहे त्या नंबरला ऑर्डर बुक करा आणि तुमच्या घरापर्यंत ती ऑर्डर पोहोचवण्याचं काम माझं आहे. कारण आपल्याला तुमचं शरीर, आपल्याला आपलं शरीर हे ॲलोपॅथीने भरायचं नाही, हे लक्षात घ्या. ॲलोपॅथी नाही भरायचं, आपल्याला सेंद्रिय जे काही पदार्थ आहेत त्यांनी भरायचं आहे, की जे तुम्हाला कधी तुमचं शरीर सुदृढ राहण्यासाठी काम करणार आहे मंडळी. त्यामुळं आता इथेच थांबूया. लवकरात लवकर तुम्ही मला ऑर्डर द्या आणि मोरिंगा पावडर आपल्या घरामध्ये एक 200 ग्राम कमीत कमी टेस्टसाठी तुम्ही घ्या, ट्रायलसाठी तुम्ही घ्या. त्याचा फायदा तुम्हाला नक्की होणार आहे. धन्यवाद.